हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणीचे मनापासून ताईंनो खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे 2 दिवसाचं, मला असं वाटतं ॲड केलेलं आहे. हो, तर 2 दिवसाचं आहे. तर रविवारचा व्हिडिओ आहे आणि सोमवारचा. तर सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी होती. तर आणि हे रविवारचं आहे बघा. हे रविवारचं आहे. तर रविवारी मला असं वाटतं ना, रविवारच्या अगोदरचं आहे. रविवारी सांबार केलं होतं. तर हे शनिवारचा व्हिडिओ आहे. तर शनिवारी अख्खं वांग्याचं कालवण केलं होतं, भात, चपाती. आणि तेवढं काय लक्षात नाही, बघितल्यावर समजून भाजी कसली केली होती ते. तर अख्ख्या वांग्याचा मसाला वाटून कालवण केलं होतं. शनिवारचा व्हिडिओ आहे. आणि अख्खं वांग्याचं कालवण, भात, चपाती आणि बटाट्याचे भजे केले होते. ते एकच बटाटा मी कापून घेतला होता आणि याचे मस्त असे ना बटाटा भजे केले होते ताईंनं. कुकरमध्ये केला होता भात. आणि हे बघा, कांदा भजे पण केले होते. तर ह्याचा वेगळा व्हिडिओ मी टाकलेला आहे, बटाटा भजे आणि कांदा भजे. तर ह्याचा व्हिडिओ वेगळा टाकलेला आहे. त्याच्यामुळं ना, जो हा रेसिपीचा व्हिडिओ होता, आपला ब्लॉग हा थोडा लेट झालेला आहे. कारण मी अगोदर रेसिपीचा व्हिडिओ होता तो टाकला, नंतर मग सांबार बनवलं रविवारी, मग तो व्हिडिओ टाकला. त्याच्यामुळं ना, जे ब्लॉगचे व्हिडिओ बनवले होते ते रेसिपीचे व्हिडिओ पहिले अपलोड केले. म्हणजे ब्लॉग होते ते मी बाजूला ठेवले. मग आता त्यातलाच एक ब्लॉग आहे, तर तो आता अपलोड करत आहे. तर मस्त असं ना वांगेच बघा, मसाला भरून छान असे तेलामध्ये परतून घेतले होते. अगोदर मीठ वगैरे भरून, नंतर मसाला वाटलेला भरून आणि मस्त असे तेलामध्ये परतून घेतले. छान परतून झाल्याच्यानंतर काढून घेतले, याला फोडणी दिली. आणि मी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हे केलं होतं, लाडू केले होते पोहे वगैरे टाकून. पोहे, गूळ, शेंगदाणे वगैरे ते तुम्हाला थोडक्यात मी दाखवलेलं आहे. साहित्य काढलेलं, कृती वगैरे काही दाखवलेलं नाही, म्हणजे काय कसं केलं ते. तर त्याचा व्हिडिओ वेगळा मी अपलोड केलेला आहे. तर ते नक्कीच बघा. तो व्हिडिओ लाडूचा रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही नक्कीच जाऊन बघा. चॅनलवरती, दोन्ही चॅनलवरती अपलोड झालेला आहे पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ. आणि आवडला तर नक्कीच चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच छान छान तुम्हाला रेसिपी, ब्लॉग, व्हिडिओ बघायला नक्की भेटतील. ते बघू शकता, कालवण, छान असं कालवण झालं होतं. बटाटा भजे केले होते, कांदा भजे केले होते, मिरच्यासुद्धा 4-5 मिरच्या तळल्या होत्या. आता हे आहे मला असं वाटतं ना, रविवारचं आहे. तर भात केला होता आणि घेवड्याची भाजी. आणि हे आहे सांबार. तर सांबारची रेसिपीसुद्धा तुम्हाला वेगळी आलेली आहे. हे सगळं सांबारचं साहित्य काढलेलं आहे, पण सांबारची रेसिपीसुद्धा मी वेगळी शूट केलेली आहे. तर ती सांबारची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे आपल्या दोन्ही चॅनलवरती, फक्त रेसिपी. त्याच्यामुळं ना, हा ब्लॉग पण मग बाजूला राहिला. मग मी छोटे छोटे जे पार्ट होते ते एकच ब्लॉगमध्ये बनवले आहेत. शनिवार, रविवार, मला असं वाटतं सोमवारचं पण असं 2-3 दिवसाचं आहे रुटीन ह्याच्यामध्ये. आणि मग हे बघू शकता, आता हे आहे सोमवारचं. तर श्रीकृष्ण जन्माष्टमी होती त्या दिवशी. तर हे संध्याकाळचं आहे. पहिलं बघा, 6 वाजता मी ना चायच्या वेळेस मेंदूवडे बनवले होते. म्हणजे मेंदूवड्याचं पीठ, डाळ भिजत घातलेली. तर झालं असं की रविवारी सांबार केलं होतं, मग ते सांबार बाकी होतं. तर आर्य बोलला, त्याला मुलांना सांबार खूप आवडतं. तर आर्य बोलला, मम्मी इडली बनव. मग त्याने इडलीचं पीठ घेऊन आला कॉलेजवरून येता वेळेसच. मग मी संध्याकाळी बनवलं, म्हणजे चायच्या वेळेसच म्हणले बनवून. तर इडल्या केल्यानंतर पण अगोदर मी केलं जी डाळ भिजत घातलेली. तर ते ते वडे केले. भजे जसे आपण डाळीचे पकोडे करतो भजे, तसे केले. वडे वगैरे थापत नाही बसले, मग ते असे वडे केले आणि खूप छान असे वडे झाले. ते पण झालं असं की मी तेल बघितलं, तुम्हाला दाखवलं मी आता कढई. पण झालं असं की मी ना व्हिडिओ शूट करायचा विसरून गेले. आम्ही गरम गरम भजे खाऊन घेतले आणि मस्त असे चायसोबत सांबार होतं, चटणी वगैरे तेव्हा नव्हती केली. आणि मग नंतर मग मी 7च्या नंतर मग चायच्यासोबत ते खाल्ले भजे. म्हणजेच मेंदूवड्याची जे केले होते वडे छोटे छोटे. आणि नंतर मग हे मी 7:30, मला असं वाटतं 7:30-8 वाजले. मग खोबऱ्याची चटणी केली आणि इडल्या केल्या. तर इडल्या मी ना, इडलीचे भांडं वगैरे नाही काढलं, ते आतमध्ये ठेवलेलं आहे. मग ते घासून घ्या, एवढा वेळ झाला तर स्वयंपाकही करायचा होता. मग इडलीचं भांडं घासून घ्या, परत ते लावा परत. आणि एवढ्या काही इडल्या नव्हत्या, पण मग असा विचार केला, चला आपण टोपातच आता चाळण ठेवून मस्त असे इडल्या करून घेऊयात. पटकन पण होतील आणि मस्तही लागतील. तर खरंच अशा प्रकारे तुम्ही इडल्या करून बघा, खूप छान झाल्या होत्या. तर मी ना
चाळणीमध्येच टोपात कढईत पाणी ठेवून चाळण ठेवली, चाळणीमध्ये वाट्या ठेवल्या, आपल्याला ज्या साईजच्या इडल्या पाहिजे तर ते इडल्या वाट्या ठेवल्या. त्याच्यामध्ये ना 3-3 चम्मच, जे छोटे चम्मच असतात ते 3-3 चम्मच मी ना इडलीचं पीठ घातलं. नाही बघू शकता, मोठ्या अशा जम्बो इडल्या केल्या होत्या. खूप छान वाटतात ह्या इडल्या खायला. तर छोट्या इडल्यापेक्षा ना कधीतरी थोड्या ह्या इडल्या पण मस्त वाटतात. नक्की करून बघा. बघायलाही छान वाटतात, खायलाही मस्त, अशा नरम लुसलुसीत अशा रेडीमेड पिठाच्या पण इडल्या झाल्या होत्या. तेवढ्या इडल्या झाल्या त्या. खोबऱ्याची चटणी केली होती, सांबारही बाकी होतं अजून. तर हे बघू शकता, हे लाडूचं साहित्य आहे. लाडू बनवले होते त्याचा व्हिडिओ वेगळा आलेला आहे. ते बघू शकता, मी मस्त अशी सांबार, चटणी आणि इडली काढून घेतलेली आहे. तर आता इथं वांग बटाट्याची भाजी करत आहे आणि चपात्या करायच्या आहेत. तर वांगा बटाट्याची भाजी, चपात्या आणि इडली वगैरे तर खाल्ली होती, उशीरच झाला होता, त्याच्यामुळे काय एवढी भूक नव्हती. मग एवढं काय स्वयंपाक केला नाही. आणि आता ना मी किचन वगैरे पुसून घेते, कारण की ना इडलीचं वगैरे केलं होतं ना, इडल्या वगैरे, तर चटणी वगैरे, तर थोडं तेल वगैरे उडलं होतं फोडणीचं. तर आता एकीकडे भांडे वगैरे घासायचं पण काम चालू होतं आणि इथं भाजी होत होती. चपात्या करायच्या होत्या, चपात्या अवघ्या 4-5 चपात्याच करायच्या होत्या. इडली खाल्ल्यामुळे कोणालाही भूक नव्हती जास्त. तिथं भांडे वगैरे घासून घेतलेत आणि वाजले होते 9 वाजले होते मला असं वाटतं. हे बघा, एवढंच पीठ काढलं होतं, मग एवढ्याच चपात्या केल्या होत्या. मी तर अजिबात जेवले नाही, कारण ना पोट जाम झालं होतं इडल्या खाल्ल्यामुळे. उशिरा खाल्ल्या होत्या, 6 वाजता भजे खाल्लेले ते